आवा एकच मिनिट आम्ही बाहेर जातो. चलो स्टार्ट. फर्स्ट मॅच फर्स्ट बॉल स्टार्ट. दरम्यान सामन्याला इथे सुरुवात झाली आहे. डीजे पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार आलाय. लाजवाब शॉट तिथे पाहायला गवला. सुरेख गोलंदाजी चालू आहे, परंतु त्याहून इतर बेच फलंदाजी पाहायला गवले. पुन्हा एकदा चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो पाहायला गवलाय. त्यावर धाव मुकंबल केले गेले. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भरभडत चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच गेंद होता, थोडासा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. स्ट्राईक एंड वरती यश हदनकर. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज आलाय. याही वेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार. मार करून विनय पुन्हा एकदा निहारसाठी. या वेळेला नक्कीच झेल पकडला जाईल. करत नसेल चूक, पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. एकोणवीस धावा, 19 रन्स आपण पाहतोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गवली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कड आपण पाहतोय. प्रणित आला वैतीकोड्यातलं पहिल्या संघाच्या वतीने. दुसरं षटक पंचांचा राईट हॅम राऊंड विकेट. मारा करेल स्ट्राईक एंड वरती यश हदनकर आहे. हे नाम नाही, एक ब्रँड आहे. ब्रँड आज चमकताना पाहायला गावणार आहे का पाहूया. मुरुगवाडाकडून बिलॉंग करतो आणि कशा प्रकारची खेळी आज त्याच्या माध्यमातून केली जाईल. परंतु स्ट्राईक एंड वरती गौरव मडवी. ओहो हो, वॉट शॉट, गगनचुंबी शॉट आहे. लाजवाब. नो बॉल वरती प्रहार. का तिथे पाहायला गावला गौरवच्या बॅट मधून. पुन्हा एकदा नो बॉल. कहाणीमध्ये येतोय ट्विस्ट. नो बॉल, नो बॉल, नो बॉल, नो बॉल पे. धक्का 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 गावलाय. नशीब निघालं डोंडू. त्याला काय करेल इथे पांडू. गौरव मडवी बॅक टू द पवेलियन. उयुठी आउट. मैदानामध्ये गौरवची जागा घेण्यासाठी आलाय चिराग पिलनकर. मॅन फ्रॉम मुरुगवाडा. मुरुगवाडाकडून बिलॉंग करणारा हा फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंड वरती सज्ज. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. समोर असेल गोलंदाजी मार करून प्रणित. प्रणित टू चिराग. पहिल्या चेंडू वरती ड्राईव्ह केलाय. सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजी चालू आहे. चिराग पिलनकर आल्या धमाका केलाय, स्वागत केलंय. ते मात्र गोलंदाज प्रणित याचं हक्का बक्का करून देणारा हा धक्का होता 6 धावांचा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा किती धावा खर्च केले जातील पाहूया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका आहे यावेळेला, परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. षटक क्रमांक मला वाटतं 2चा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 धावा.
गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज होते. वैतिकोडला पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन पंचांचा राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने सुमित. पहिला चेंडू स्वैर मारा, त्यानंतरचा हा धमाका. पाहूया यस नक्की 2 धावा पंचांच्या माध्यमातून दिले जातील डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. 2 यश हदनकर मॅन फ्रॉम मोरुकवाडा स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. एक बाहुबली फलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे. कशा प्रकारचे प्रहार केले जातील पाहूया यावेळेला पंचांकडून. लगेच अर्थात स्वैर मारा पंच दंडित करताना पाहायला गावलेत, परंतु त्यानंतरचा हा प्रहार आहे, परंतु झेल टिपला जाईल. पुन्हा एकदा ओयोठिया डीजे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 43 धावा. पुढचा चेंडू याही वेळेला रनिंग बिटवीनचा ताळमेला आहे, परंतु धाव पूर्ण केली जाते. अपील केली गेली होती, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल चिराग फिलनकर. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. गोलंदाजी मारकडू गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू सुमित याचा. या वेळेला पुन्हा एकदा झेल टिपला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये पुन्हा एकदा राईट हँडेड बॅटर वेदांग मोरे सज्ज होते. कशा प्रकारे मारा करतो भाई. आल्या आल्या धमाका केलाय का? यस, धमाका गोलंदाजांनी केलाय. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये वेदांगची जागा घेण्यासाठी आलाय निलेश. निलेश कशा प्रकारे मारा करतो पाहूया. आल्याला धमाका केलाय का? प्रहार तर केलाय, परंतु 2 धावा वसूल करून जाईल. या 2 धाव्याने नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावेल, पोहोचेल तब्बल 46 धावा. 46 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 4 6 46 धावा. तीनचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 46. गोलंदाजी मार करून अंतिम षटक घेऊन आला स्वराज. पहिला चेंडू वेगवान फटका आहे, परंतु तितकंच ताकदवान फटका पाहायला गावलाय. 6 धावा. त्यांचा पुरेपूर वापर पाहायला गावलाय फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु प्रहार करणं गरजेचं आहे. याही वेळेला सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, फील्ड केला जाईल. त्यानंतर थ्रो 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. स्वराज याचा पुढचा चेंडू निलेश साठी. याही वेळेला प्रहार. बेताज बादशाह क्रिकेटचा पाहायला गावलाय सुमित. ये रुकेगा नहीं, ये झुकेगा नहीं. ये ना सूरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखता है. प्रहारांवरती प्रहार केले जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत नक्कीच ते फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु तितकंच प्रयत्न गोलंदाज सुद्धा करताना पाहायला गावलाय. कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये वेलकम बॅक, कमबॅक अगदी गरजेचा असतो. तोच कमबॅक पाहायला गावेल का? पुन्हा एकदा प्रहार आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपला जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 61 रन्स, 61 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये कमलेश. पहिला चेंडू वरती प्रहार. अगदी 4 धावा. मिल गया मौका तो जड़ा लिया चौका. $60 रन्स टू विन. 66 धावांचं उद्दिष्ट लक्ष इथे ठेवलं जात आहे. कशा प्रकारे उद्दिष्ट पार पडलं जाईल पाहूया.
ग्रुप सी मधून मॅच होणार आहे भवानी स्पोर्ट्स शार्वी फायटर्स. नेक्स्ट मॅच तयार राहा आपल्या टीम सकट. यस नक्कीच ग्रुप सी कडून यानंतरचा होणारा सामना भवानी स्पोर्ट बनाम शार्वी फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला यानंतर मॅच आहे, तयारीला लागा. नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला यानंतर पाहायला लागणार आहे. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मोठे मॅच भवानी स्पोर्ट बनाम शार्वी फायटर्स. या मॅचची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहताय. जे टेनिस क्रिकेटवरती जे ऑनलाईन प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जातात त्यांची सुद्धा वाट पाहताय तेच प्रेक्षक. नक्की तीच मॅच यानंतर होणार आहे. शार्वी फायटर्स बनाम भवानी स्पोर्ट, दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली मोठी मॅच. रायझिंग रनर्स आणि जुई स्पोर्ट्सचे कोण टीम कॅप्टन आले असतील त्यांनी कृपया इथे संपर्क साधा. त्यासोबत भवानी स्पोर्ट्स आणि शार्वी फायटर्स टीम कॅप्टन प्लीज कॉन्टॅक्ट. होते 66 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज सज्ज होईल यश हदनकर. सेंटर लाईनला घ्या स्टंप. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय साहिल कदम. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता. पंचांकडून कोणती इथे नक्कीच पंचाने अपील फेटाळून लावली आहे. चिराग पिलनकर फ्लातून इथे यष्टीरक्षण पाहायला गावलंय. बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गावते, परंतु गोलंदाज सुद्धा काही कमी नाही आहे. यश हदनकर मॅन फ्रॉम मुरुगवाडा. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच एक धाव इथे वसूल केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु सरळ चाललाय सीमा रेषा पार. षटकार. पुढचा चेंडू घेऊन सज्ज. याही वेळेला लॉंग कार्पेट खेळलाय मिसफील्ड. 2 धावा इथे वसूल केले जातील. या 2 धावाने स्कोर कार्ड मध्ये भर पडलाय. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 9 या आकड्यावरती. यश हदनकर याचा पुढचा चेंडू वेगवान फटका. याही वेळेला बाहुबली फलंदाज ऑन फायर. चेंडू झालाय सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. अफलातून पारी चालू आहे. लाजवाब फटकेबाजी. यश हदनकरला पूर्णतः उद्ध्वस्त करून ठेवले फलंदाजाने. प्रहारांवरती प्रहार चढवले जात आहेत. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 16 धावा, 16 रन्स. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय वेदांग बोरे, फिरकीचा जादूगार, मॅन फ्रॉम मुरुगवाडा. पहिला चेंडू पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये सुरुवात थोडीशी खराब आहे, परंतु त्यानंतर कमबॅक. जी हा, व्हॉट अ कॅच. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नवीन बॅटर सुमित आलाय. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. वेदांग मोरे ऑन फायर आज पाहायला लागलाय. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय चेंडू. चिराग पिलनकर चेंडूवरती धाव घेतोय, अर्थात रोखला जातोय चेंडू. तत्वर धाव मुकम्मल केले. एक पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलाय. याही वेळेला नो बॉलचा इशारा पंचांनी ते घोषित केलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला लागलाय. नो बॉलचा इशारा. नो +1 एकूण 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडत पडली आहे. स्कोर कार्ड पोहोचले तब्बल 20 रन्स, 20 आकडा.
पुन्हा एकदा नक्की सुरेख इथे फलंदाजी चालू आहे. ताबडतोड बल्लेबाजी केली जाते. वेदांग मोरे आज थोडासा काहीतरी कमी पाहायला गावलाय, परंतु या वेळेला चेंडू सरळ चाललाय, झापूक झुपूक करत एष्ट्या उद्ध्वस्त करत विकेटचा पतन. वेगवान गतीची गोलंदाजी वेदांग मोरेच्या माध्यमातून पाहायला गवले. ताबडतोड गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला गवले. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन वेदांग मोरेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला गवलंय. तब्बल 2 विकेटच्या नावावरती आतापर्यंत पाहायला गवलेत. सुरेख यष्टीरक्षण सुद्धा यावेळेला पाहायला गवलं, परंतु यावेळेला घुटनाटेक तमाशात एक प्रहार केलाय. 2 धावांसाठी जाहिरी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. षटक क्रमांक इथे 2चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या खेरीज धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 24 धावा, 24 रन्स. तिसरे षटक घेऊन सज्ज होईल. पहिला चेंडू ड्रॅग केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे, अथवा 1 धाव इथे मिळून जाईल. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. प्रहार करणं गरजेचं आहे, प्रयत्न करावे लागतील. याही वेळेला पंचांकडून नो बॉलचा इशारा. जी हा पंच नक्कीच इथे नो बॉलचा इशारा देताना पाहायला गवलं. त्या नो बॉलच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा रन इथे जोडली जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज, बाहुबली फलंदाज आहे. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. निहारच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा गौरव तैनात. उडवलाय फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तत्वर धाव मुकम्मल. पुन्हा एकदा 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धाव्याने नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावेल. धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. थोडस संत गतीने चाललेलेच मॅच आपण पाहतोय. पहिला सामना आहे, हाय व्होल्टेज सामना. धुरंधर रायझिंग रनर्स दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मोठी मॅच. याही वेळेला सुरेख कॅच, झेल टिपला जाईल. स्ट्राईक एंडवरती होता स्वराज, त्याच्या माध्यमातून सुद्धा सुरेख इथे फटका पाहायला गवलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. गोलंदाजी मार करून निलेश आलाय. वैयक्तिक कोड्याला पहिलं संघाच्या वतीने नक्कीच धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा. नक्कीच पुन्हा एकदा विकेटचं पतन. चेंडूवरती 26 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 26. पहिलाच चेंडू गौरवसाठी वेगवान गतीचा चेंडू, त्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काय चेंडू आला नाहीये. तिथे डॉट बॉल पाहायला गावलाय. निलेशचा पुढचा चेंडू, अंतिम षटक आपण पाहतोय. 3 मध्ये 26 ची गरज. प्रहार तर केलाय, अगदी षटकार आलाय, परंतु थोडासा उशीर यावेळेला पाहायला. बॉल 20 धावांची आता मात्र गरज. जवळजवळ हा सामना झुकत चाललाय धुरंधर संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार इथे पाहायला गवलाय, परंतु चेंडू रोखला जाईल. नक्कीच आता मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका चेंडूवरती 19 धाव्यांची तब्बल गरज. याही वेळा प्रयत्न केला जातोय, परंतु विजय संघ ठरतोय धुरंधर. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कम ऑन डीजे.
पुढची मॅच आहे भवानी स्पोर्ट्स वर्सेस शार्वी फायटर्स. दोन्ही कॅप्टन्सनी हॅलो सौरभ आजी हां राजेश सोनी